ओके, या व्हिडिओमध्ये आपण काय स्टार्ट करूया, किमो ऑस्मोटिक हायपोथेसिस. जसं मी काल तुम्हाला सांगितलं की ATP तयार होण्याची प्रोसेस एक्झॅक्टली कशी होते. ATP तयार होण्याची प्रोसेस दोन ठिकाणी होते. कुठं कुठं? मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट. मग क्लोरोप्लास्टमध्ये ती कशी होते हे आपण बघूया. ठीक आहे. तर जसं आपण काल बघितलं, इथं काय होतं विषय हा होता की इथं होते झिगझॅग म्हणजे झेड शेप म्हणजेच नॉन सायक्लिक पाथवे. त्याच्यामध्ये काय होतं, वॉटरचं स्प्लिटिंग होतं आहे लाईट आल्यामुळं, आणि इलेक्ट्रॉन काय होत आहेत PS2 कडून PS1 कडे काय होत आहेत, मूव्ह होत आहेत. लास्टला कुठं पोहोचत आहेत, ते NADP कडे पोहोचत आहेत. सेम टाईमला ज्यावेळेस हायड्रोजनचं स्प्लिटिंग होते त्यावेळेस तो हायड्रोजन कुठं हे केला जातो आहे, लुमेनमध्ये जमा केला जातो आहे. ॲक्च्युली तो हायड्रोजन जाणार कुठं आहे बाळांनो, NADP कडे. पण तो जायच्या आधी अजून एक काम करून जातो आहे. तो आधी इथं जमा होतो आहे, आणि जमा झाल्यानंतर इथं काय तयार होतं आहे, प्रोटॉन ग्रॅडियंट. काय तयार होतं आहे, प्रोटॉन ग्रॅडियंट. काय करतो आहे मग, इथं प्रोटॉन जास्त, इथं प्रोटॉन कमी आहेत. हाय कॉन्सन्ट्रेशन, लो कॉन्सन्ट्रेशन. मग हाय कॉन्सन्ट्रेशनकडून ते हायड्रोजन मूव्ह केले जातात. इथे एक मॉलिक्युल आहे बघा, ज्याला F0F1 पार्टिकल म्हणतात, आणि त्याच्याकडे असतो ATP सिंथेज नावाचं एन्झाईम. कुणाकडे असतं, इथं असतं ATP सिंथेज. तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता. आणि ते ATP सिंथेज काय करतं, ज्यावेळेस हे हायड्रोजन इथून बाहेर चाललेले असतात त्यावेळेस ते ATP सिंथेज काय करतो, त्या हायड्रोजनमधली एनर्जी घेऊन ATP बनवतो. सो अशा प्रकारे ते ATP तयार होतात. त्यालाच काय म्हणले, किमो ऑस्मोटिक हायपोथेसिस. सो बघूया, हा हायपोथेसिस काय करतोय, एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ ATP सिंथेसिस इन क्लोरोप्लास्ट. बरोबर. किमोऑस्मोसिस म्हणजे काय असतं, मुवमेंट ऑफ आयन्स. कुठले आयन्स, हायड्रोजन आयन्स आहेत तिथं. हायड्रोजन मुवमेंट ऑफ आयन्स अक्रॉस अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. हे पिंक कलरचं मेम्ब्रेन काय आहे, सेमी परमिएबल आहे. इट ऑकर्स इन क्लोरोप्लास्ट अँड मायटोकॉन्ड्रिया. बरोबर. किमोऑस्मोसिस नीड अ मेम्ब्रेन. काय काय लागते बाळांनो, त्याला एक मेम्ब्रेन लागते. आहे का मेम्ब्रेन, आहे सेमी परमिएबल मेम्ब्रेन पिंक कलरचं. अजून काय पाहिजे, प्रोटॉन ग्रॅडियंट म्हणजे एका साईडला हायड्रोजन जास्त पाहिजे, एका साईडला कमी, ते पण झालं. अजून काय पाहिजे, ATP सिंथेज. ते पण कुठं आहे, हे बघा इथं आहे. आणि मग काय होते आता, स्प्लिटिंग ऑफ वॉटर टेक्स प्लेस ऑन द इनर साइड ऑफ मेम्ब्रेन. हे पिंक कलरच्या मेम्ब्रेनच्या आत काय होते, वॉटरचं स्प्लिटिंग होते. झालं का बघा डायग्राममध्ये, झालं का. H2O स्प्लिट इंटू हाफ O2 and H. ओके. देन सो द प्रोटॉन अक्युमुलेट इन द लुमेन ऑफ थायलोकॉइड. इथं वॉटरचं स्प्लिटिंग झालं, मग हायड्रोजन काय झाले, जमा झाले. कुठं, लुमेनमध्ये. झाले का जमा, हो झाले. आता पुढं काय होतं मग, ॲज इलेक्ट्रॉन मूव्ह थ्रू द फोटो सिस्टीम. इलेक्ट्रॉन कुठं मूव्ह होतात बघा, PS2 कडून कुठं जात आहे, ते ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन काय होते, मूव्ह होते. बरोबर. प्रोटॉन्स आर ट्रान्सपोर्टेड अक्रॉस द मेम्ब्रेन. आणि इथं प्रोटॉन काय होते बघा, अक्रॉस मेम्ब्रेन म्हणजे काय होते, बाहेर येत आहेत प्रोटॉन. कुठे येत आहेत, बाहेर येत आहेत, अक्रॉस द मेम्ब्रेन. इट इज ड्यू टू द रिमूव्हल ऑफ प्रोटॉन फ्रॉम स्ट्रोमा फॉर द फॉलोइंग रिझन. आता लक्षात ठेवा, आपल्याला काय क्रिएट करायचे, प्रोटॉन ग्रॅडियंट. म्हणजे काय क्रिएट करायचे आपल्याला, आतमध्ये हायड्रोजन जास्त आणि बाहेर कोण आहे, स्ट्रोमा. बाहेर कोण आहे, हे चाललंय कुठं, थायलोकॉइड. थायलोकॉइड कुठं असतात, ग्रॅनामध्ये. ग्रॅना कुठं असते, स्ट्रोमामध्ये. सो बाहेर काय सगळं, स्ट्रोमा. आत काय, थायलोकॉइडचं लुमेन आहे आतमध्ये. सो आपल्याला काय करायचं आहे, बाहेरचं जे हायड्रोजन आहे सगळा कुठं आणायचं आहे, एकतर आत आणायचं आहे, किंवा आपल्याला तो हायड्रोजन काय करायचा आहे, एकतर बघा हा जो बाहेर जो हायड्रोजन आहे ना, बाहेर हा कमी ठेवायचा आणि आतमध्ये कसं ठेवायचं आहे, जास्त. त्याच्यासाठी काय करू शकतो आपण, एकतर बाहेरचा हायड्रोजन कुठं आणायचा, परत आत आणायचा, किंवा बाहेरचा हायड्रोजन काय करायचा, NADPला देऊन NADPH बनवायचं. NADPH जरी तयार झालं ना तरी हायड्रोजन काय होते,
हायड्रोजनची व्हॅल्यू काय होते, कमी होते बाळांनो. तरी हायड्रोजनची व्हॅल्यू काय होते, बाहेर कमी होते. मग ते का कमी करायची त्याचे रिझन तुम्हाला खाली दिलेले आहेत बघा. ओके, हे तुम्हाला समजतं ना मी काय सांगतोय ते. आता त्याची कारणं दिलीत बघा. काय म्हणले त्यांनी बघा, इट इज ड्यू टू द रिमूव्हल ऑफ प्रोटॉन फ्रॉम स्टोमा फॉर द फॉलोइंग रिझन. स्टोमामधनं रिमूव्ह करायचे हायड्रोजन आपल्याला. मग काय सिच्युएशन क्रिएट होणार आहे आपली, प्रोटॉन ग्रॅडियंटची. म्हणजे कशी, आतमध्ये जास्त बाहेर कमी. बघा आता त्याचे रिझन काय. पहिलं, प्रायमरी इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर इज लोकेटेड टुवर्ड्स आउटर साइड ऑफ द मेम्ब्रेन अँड ट्रान्सफर इट्स इलेक्ट्रॉन टू द H carrier. So this molecule remove a proton from the stroma while transporting an electron. When the molecule passes on its electron to the electron carrier on the inner side of the membrane, proton is released into the lumen of the membrane. काय कळलं नाही सर, आहे का. आता काही हायड्रोजन तुम्हाला बाहेर दिसत आहेत का, बाहेर आपल्याला काय करायचं, हे बाहेरचं हायड्रोजन मी कुठं आणायचं आहे, आत आणायचं आहे. मग आता आपल्याला माहिती आहे इथनं जो इलेक्ट्रॉन जातो का नाही PS2 कडून, तो ज्यावेळेस पुढं चाललेला असतो ना त्यावेळेस कधी कधी तो लुमेनच्या बाहेर पण जातो, स्टोमामध्ये जातो आणि परत आत येतो. मग ज्यावेळेस इलेक्ट्रॉन बाहेर जातो आणि परत आत येतो त्यावेळेस तो येताना काय करतो, हायड्रोजनला बी काय करतो, आतमध्ये घेऊन येतो. कारण H+ आहे ना आणि इलेक्ट्रॉनचा निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकत्र येऊन काय होतं, तो H+ कुठं आहे, बाहेर आहे, तो कुठं आहे, ॲरो कुठं दाखवलं आहे बघा, आत येतो. कशामुळं, बाहेर गेलेला इलेक्ट्रॉनला परत आत आणण्यासाठी. इलेक्ट्रॉन मूव्ह होताना काय होतो, थायलॉकॉइडच्या आतमध्ये थोड्या वेळासाठी तो बाहेर जातो, परत आत येतो, परत बाहेर जातो, परत आत येतो. इलेक्ट्रॉन बाहेर आणि आत दोन्हीकडे मूव्ह होत असतो. आणि ते मूव्ह होताना हायड्रोजन काय होतो, आपोआपच अक्रॉस द मेम्ब्रेन आतमध्ये येतो. पहिला मुद्दा. दुसरं काय, NADP रिडक्टेज एन्झाईम कुठं असतं बाळांनो, स्ट्रोमामध्ये. कुठं आहे ते, हे बा, हे थायलॉकॉइड आहे, हे काय स्टोमा. मग NADP रिडक्टेज कुठं आहे, स्टोमा बाहेर आहे, बरोबर का, बाहेर आहे. सो NADP रिडक्टेज एन्झाईम इज लोकेटेड ऑन स्टोमा साइड ऑफ द मेम्ब्रेन अलॉंग विथ इलेक्ट्रॉन कमिंग फ्रॉम PS1. प्रोटॉन्स आर नेसेसरी टू रिड्यूस द NADP, बरोबर. दिस प्रोटॉन्स आर ऑल्सो रिमूव्ड फ्रॉम स्टोमा. आता बघा, पहिली गोष्ट, आपण स्टोमामधला हितला हायड्रोजन आतमध्ये घेतला, कशासाठी, इलेक्ट्रॉन सोबत तो आत घेतला. अजून जो शिल्लक राहिलेला हायड्रोजन आहे बाहेर, तो कोण घेते बाळांनो, NADP रिडक्टेज. कशाला, NADPचं रिडक्शन करण्यासाठी, NADPH बनवण्यासाठी, बरोबर का. सो दुसरा प्रोटॉन म्हणजे हायड्रोजन रिमूव्ह केला स्टोमामधनं, कुणी, NADP रिडक्टेज. अशा प्रकारे स्टोमामधला इलेक्ट्रॉन काय झाले, स्टोमामधले हायड्रोजन काय झाले, कमी झाले, संपले. आता हायड्रोजन कुठे जास्त आहेत, आतमध्ये. मग आपोआप काय होणार, फोर्सफुली ते बाहेर ढकलले जाणार आणि बाहेर ढकलताना आपोआपच काय होणार, ATP तयार होणार. बघा, हेन्स काय होतं मग, आता काय झालं, हेन्स प्रोटॉन इन द स्टोमा डिक्रीज झाले का, डिक्रीज, होय म्हणा, येस. प्रोटॉन इन द स्टोमा डिक्रीज, बट लुमेनमध्ये काय आहे, प्रोटॉन्स आर ॲक्युमुलेटेड. इट क्रिएट अ प्रोटॉन ग्रेडियंट अक्रॉस द थायलॉकॉइड. थायलॉकॉइडच्या आत काय झालं, हायड्रोजन वाढले, बाहेर कमी आहेत. थायलॉकॉइड मेम्ब्रेन अँड डिक्रीज इन pH इन द लुमेन. लुमेनचा pH कमी झाला बघा, H+ ॲक्युमुलेट झाले म्हणजे pH कमी झाला. म्हणजे काय वाढलं तनिष्का, pH कमी झाला म्हणजे हायड्रोजन वाढलं म्हणूनच pH कमी झाला. म्हणजे काय वाढलं, गर्ल्समध्ये कोण सांगते, H+ ॲक्युमुलेट झाले म्हणजे pH कमी झाला. म्हणजे काय वाढलं, H+ आयन कॉन्सन्ट्रेशन कुठं जास्त असतं, हां बरोबर आहे. काय म्हणते, ॲसिडमध्ये. मग pH कमी होणं म्हणजे काय वाढणं, ॲसिडिटी वाढणं. सांगा ना मग तुम्ही, हा एक कॉन्सेप्ट आहे केमिस्ट्रीचा. इम्रान सरांना सांगतो, pH कमी होतो म्हणजे काय होते येत नाही म्हणतो पोरांना, मोस्टली पोरींना सांगतो सरांना मी.
तुम्ही काय केमिस्ट्रीचा अभ्यास करताय मग? अरे तुम्ही 11वी संपत आली आणि तुम्हाला मी एक मिनटं ओके. सो हायड्रोजन ॲक्युमुलेट झाले लुमेनमध्ये, बरोबर, आणि त्यामुळे काय होतं मग डिक्रीज इन द pH ऑफ लुमेन. ब्रेकडाऊन आता हाय कॉन्सन्ट्रेशन आणि लो कॉन्सन्ट्रेशन हा फुगा जो असतो तो फोडावा लागतो, ब्रेक करावं लागेल ना तुम्हाला ग्रेडियंट. कुठे बघा आता डॅममध्ये पाणी खूप साचतं डॅमवर काय येतं, प्रेशर येतं. तुम्ही जर ते प्रेशर रिलीज नाही केलं तर काय होतं, डॅम फुटतो, ओव्हरफ्लो होतो. मग इथं काय होतं, आता आपल्याला काय ब्रेकडाऊन करायचं आहे, प्रोटॉन ग्रेडियंट लीड्स टू द सिंथेसिस ऑफ ATP बाय ATP सिंथेस. कुठं ATP सिंथेस, हे बघा इथं कुठं CF1 मध्ये. आणि फायनली काय झालं, प्रोटॉन परत बाहेर आले. परत ते प्रोटॉन काय करायचे, आत पाठवायचे किंवा NADPH कडे पाठवून कमी करायचे. आणि आतमध्ये कसे वाढवायचे, H2O ब्रेकडाऊन करून. झालं का ATP सिंथेसिस. ओके, हा आलं बघा आता ते हे हा असतो बघा तिथं तुम्हाला जे दिसतोय ना तो हा आहे बघा, हे जे दिसतोय ना तो हा आहे. म्हणजे इथं आता आत लुमेन आहे आणि बाहेर हे स्ट्रोमा, बरोबर का. सो इथं ATP तयार होते बघा इथं या पार्टमध्ये, ह्याला म्हणतात F1. काय म्हणतात, ह्याला म्हणतात F0. F0 कुठे आहे, लुमेनच्या थायलॉइडच्या मेम्ब्रेनमध्ये. कोण, F0. त्याचं काम काय असतं, फक्त हायड्रोजन बाहेर जाण्यासाठी काय करायचं, रूट क्रिएट करायचं. आणि बाहेर कोण आहे, स्ट्रोमामध्ये F1. त्याचं काम काय, त्याच्याकडे कोण असतं, ATP सिंथेस. व्हेरी गुड. ते काय करते, ADP पासून ATP बनवते. सिंपल. ड्रॉ करून दाखवू का, कळलंय तुम्हाला, कळलं ना. सो ATP सिंथेस कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स. कुठले CF0 हा आणि CF1. आता CF0 काय आहे बघा, तो मेम्ब्रेनमध्ये बुडलेला म्हणजे एम्बेडेड आहे. कशामध्ये, मेम्ब्रेनमध्ये. अँड फॉर्म्स अ ट्रान्स मेम्ब्रेन चॅनल. तो काय करतोय, चॅनल क्रिएट करतोय. तो चॅनल काय करतोय, हायड्रोजनला आतून कुठे घेऊन जातोय, बाहेर घेऊन जातोय. इट कॅरीज आउट फॅसिलिटेड डिफ्युजन ऑफ प्रोटॉन अक्रॉस द मेम्ब्रेन टू द स्ट्रोमा. तन्वी, प्रोटॉन म्हणजे काय, व्हेरी गुड. ओके, सो इट diffusion of proton across the membrane to the stroma. It result in the breakdown of proton gradient. म्हणजे थोडक्यात काय, डॅम फुटला आणि पाणी हायड्रोजन बाहेर यायला लागले. कुठनं, इथून CF0. आता CF0च्या बाहेर असा टप्पा धरून कोण बसलेला असते, CF1. ते काय म्हणते, येऊ दे हायड्रोजन बाहेर, त्याच्याकडची थोडी एनर्जी काढून घेणार आणि काय बनवणार, ATP बनवणार. बरोबर का, येस. म्हणजे ATP कोणाकडून, म्हणजे ATP मध्ये जी एनर्जी आहे ती कुणाकडून घेतली, त्यानं प्रोटॉन्सकडून. कोणाकडून, बोल ना. हां सांगतो, व्हेरी गुड क्वेश्चन. बघा फॅसिलिटेड डिफ्युजन म्हणजे काय, आता हा जो डॅम बांधला आहे, तर डॅम म्हणजे थायलॉइडचं मेम्ब्रेन. हा डॅम खूप स्ट्रॉंग आहे. मला सांगा, इथून बाहेर येऊ शकतात का हायड्रोजन, इथून बाहेर येऊ शकतात का. मग आपण हायड्रोजनला बाहेर काढण्यासाठी स्पेशल चॅनल बनवला. धरणातलं पाणी बाहेर टाकण्यासाठी आपण स्पेशल दरवाजे बनवतो, त्याला म्हणायचं फॅसिलिटेड डिफ्युजन. कळलं का. इथे स्पेशल मेकॅनिझम बनवला का नाही, स्पेशल गेट बनवलं कशासाठी, टू ब्रेक द ग्रेडियंट, दॅट इज टू ट्रान्सफर हायड्रोजन फ्रॉम लुमेन टू आउटसाइड. त्याला काय म्हणायचं मग, डिफ्युजन म्हणजे काय, गर्ल्स डिफ्युजन म्हणजे काय सांगा रे लवकर, असं नका करू. मुवमेंट ऑफ आयन्स फ्रॉम रिजन ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, डिफ्युजन. हां प्रत्येकाचा चॅनल असतो आपल्या ते. हां तेच ना, फॅसिलिटेड डिफ्युजन म्हणजे काय, तुम्ही काही तर करून डिफ्युजन होण्यासाठी मदत करा, फॅसिलिटेट करा डिफ्युजन, गेट तयार करा. मग आता हे पण प्रोटीनचेच गेट असतील ना, कळतंय का.
हे मेम्ब्रेन आहे ना, मेम्ब्रेन कशाचं बनलेलं असतं? लिपिड्स. कशाचं? मग लिपिड सोल्युबल गोष्टी जिथनं आत बाहेर करू शकतात. तुम्हाला वॉटर आतमध्ये आणायचे, तुम्हाला काय लागणार? फॅसिलिटेड डिफ्युजन. तुम्हाला गेटच लागणार स्पेशल तिथं. हे दिसतं हे प्रोटीनचंच गेट आहे ना, हे समजलं? येस, ओके. मेम्ब्रेन म्हणलं का फॅसिलिटेड डिफ्युजनच असतं तिथं. सिलेक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन कसलं? येस. इट रिझल्ट इन द ब्रेकडाऊन ऑफ प्रोटॉन ग्रेडियंट. आता F1चं काम काय? मग तो बाहेर असलेला असतो, त्याच्याकडे कोण असतो? एक महत्त्वाची गोष्ट, ATP सिंथेस. सो इट प्रोट्रूड ऑन द आउटर सरफेस ऑफ थायलॉकॉइड. विचारतील बरं काय, CF1 कुठं असतं? थायलॉकॉइडच्या आउटर मेम्ब्रेनमध्ये असतं. आउटर सरफेस ऑफ द थायलॉकॉइड मेम्ब्रेन. द एनर्जी ड्यू टू ब्रेकडाऊन ऑफ ग्रेडियंट कॉजेस कन्फर्मेशनल चेंज इन द CF1 पार्टिकल मेक द एन्झाईम टू सिंथेसाइज ATP. इतरच कोणतं एन्झाईम आहे F1 कडे? अरे CF1 कडे कोणतं एन्झाईम आहे ATP बनवण्यासाठी? ATP सिंथेज. कुठलं? कळलं ना? F0चं काम काय आहे? गेट. आणि F1चं काम काय? ATP सिंथेसिस. हाऊ? विथ द हेल्प ऑफ एन्झाईम. कुठं असतं ते? F1 मध्ये. F0 मध्ये नाही, F1 मध्ये. F1. आता बघा, हायड्रोजन ज्यावेळेस बाहेर चाललेलं असतं, हायड्रोजनकडे काय असते? एनर्जी. ती एनर्जी आपण काय केली बघा, हिनं ADP मध्ये काय ॲड केला? P. आणि काय तयार केला? ATP विथ द हेल्प ऑफ एन्झाईम. ATP. कळलं का? येस, तेच म्हणले बघा इथं. एनर्जी इज युज्ड टू पंप प्रोटॉन अक्रॉस अ मेम्ब्रेन. प्रोटॉनला बाहेर ढकलावं लागतं, पंप करावं लागतं, टू क्रिएट अ ग्रेडियंट ऑर अ हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोटॉन विद इन द थायलॉकॉइड लुमेन. ATP सिंथेज जे F1 मध्ये काय करते? हॅज अ चॅनल फॉर द डिफ्युजन ऑफ प्रोटॉन बॅक अक्रॉस द मेम्ब्रेन. दिस रिलीज एनर्जी टू ॲक्टिवेट ATP सिंथेज दॅट कॅटलायझेस फॉर्मेशन ऑफ ATP. ओके, ATP काय होत आहेत? तयार होत आहेत तिथं. हा एक मुद्दा आहे. बोल ना. हा, एन्झाईमला ॲक्टिवेट करायला. एन्झाईमला ॲक्टिवेट करायला ती एनर्जी काय केली जाते? वापरली जाते. ओके, कोण आले? सो दिस इज ऑल अबाउट कीमोऑस्मोटिक हायपोथेसिस. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय बघूया आपण? ATP आणि NADPHचं काय होतं पुढं. लाईट रिॲक्शनमध्ये जे आता इथं काय तयार झाला? ATP आणि NADPH आपण तयार केलता झिगझॅग पाथवेमध्ये. ह्या दोघांचं काय होतं पुढं हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू सो मच.